एकच प्रेम आहे, भजनाने अंगामध्ये येणारी ताकद ही भजनाच्या प्रेमाची ताकद. बाकी ते प्रेमाला काय चला थोडं पुढं 14 पुढे करून देतो ना अभंग. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8 आणि बुद्धी 9. बऱ्याच लोकांकडे बुद्धी आहे. MA MPhil पदव्याला येत 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आणि इंग्लिश मिडियम तर येड्या बाबडे वाणी करतो. एवढंच पडतो कसा आला कसा गाडी त्याला 3 ड्रायव्हर दिसत उतरत. इंग्लिश मिडियमचं पोरग घरी गाडीतून खाली उतरले हसत नाही. त्याला माहिती हसलो का परत गाडी आधी काय काय शिकवलं पाहिजे, जॉबला शिकवलं पाहिजे. हे मी एवढ्याला शिकतोय तरी सुधारलं ती बाय. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गात आहेत का, पहिली ते नदी. बुद्धी आता परत बुद्धीवर आलो. आणि आज माणसांना परत वाटलं बुद्धीचे 9 प्रकार आहेत. विचाराचे प्रकार सांगितले तसे बुद्धीचे सांगतो. बुद्धी म्हणजे काय होते त्याचा डेफिनेशन ऑफ नॉलेज आणि व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धी म्हणजे काय MA MPhil PhD DH MCom LLB ज्युनियर केजी सिनियर केजी हायर कॉलेज MBA नाही पडले पाहुणे येईन 10 सीझन खेळले. जुनियरांचे ऑपरेशन झाले हा पट्टा तासा. म्हणला पण रेडीमेड 2 पोर असले तरी चालतं खाऊन द्या. काहींचा तर डिस्प्ले गेला. यात कवाय गायब झाला डिस्प्ले काय नाही मला. चला थोडं थोडं करंट लागलं मी सोपं झालं. बुद्धी हे बुद्धीचे 9 प्रकार सांगायचे मला तुम्हाला. एक वाक्य पुरं करायचं. हात 9 बुद्धी आहे. ऐका एक बुद्धी. चर्म बुद्धी, बुरनस बुद्धी, तगर बुद्धी, तैल बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी आणि सद्बुद्धी आणि बुद्धी. त्याला 9 चौथ्या त्यात उभी आहे. जैसी दीपकला झाकुटी बहु तेजाते प्रगती तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून आहे. 14व्या त्यात 50 स्तंभाची उभी आहे. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होऊन यावं. आता माणसं येडी का झाली त्याला तिसऱ्या त्यात उभी आहे. ज्ञानाने नाचले आणि बुद्धी भेदासी आला. माणसं बुद्धी भ्रष्ट झाले. शेतकऱ्याच्या बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसते गप्पा चालल्या. शेजारची बाई आली म्हणली आम्हाला 2 BHK फ्लॅट विकायचा आणि दुसरी बाई म्हणली मला जमीन विकायची. नोकरीवाल्याची बायको काय घेईल फ्लॅट बेजायच तेवढा. ती फ्लॅट घेऊ त्याला कलर देऊ. एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच. एका टॉमीला बरमुडा घेऊन एकाला साखळी घेऊन. शेतकऱ्याची बायको ते कानातलं अख्खं मोडील पण जमीनच घेईल. काही लोक काय केलं मला सुट्टी पैसा मोकार सासरवाडी तगडी जमीन टाकली इकडून गेले मुंबई पुण्याला. 8 महिने झाले आले गावात झोपायला. लॉकडाऊन मध्ये येडे बाबडे खाली 16 लाखाची गाडी उडी काय बरं. गावात कधी मांडीत वागायचं नाही त्याच्यामुळे कोणी रामराम घालू आणि भावानी भाऊजाईने यांना भाकरी का घालायचं. यांनी त्यांच्या पगाराच्या कमिटीमध्ये कधी जर आईबापांना पाहिलंच नाही तर यांनी का सांभाळावं. काय सांभाळायचं. आज एक भाऊ शेती करतो त्या बिचाराला 4 वर्ष झाले रुपये उत्पन्न निघालं नाही शेतीचं. मग त्याने लॉकडाऊन मध्ये घरी आल्यावर का सांभाळावं. आणि हा त्याला म्हणतो तो आम्हाला 8 वर्ष शेती घाली पंगत कोणी घालेल जेव्हा माणसं नको. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करताना सगळ्यात मोठं कौतुक करावं ते तरुण म्हणायचं. आणि आता हे कारभार तरुणाकडे गेला तर म्हातारीने थोडं थांबून घेतलं. म्हातारी खोलीचे नाहीच पोराला जमून गेला. पोराला टाळ घ्यायचं का म्हातारं उठलंच काय बरोबर बोलू नको. टाळ तुला तुझं माझ्या बरोबर नाही काय
चांगलं करता आलं नाही तर कधी करू नये, पण चांगलं करणाऱ्याला बरबाद तरी करू नये. चांगलं खर्चात आलं नाही तर करू नका ना, काय तुमच्या वाचून आणलंय. माल घालू नये पण माल करण्याबद्दल बोलू